नमस्कार. बातम्या विस्ताराने. आज 16वा कारगिल विजय दिन आहे. आजच्याच दिवशी 1999ला भारतीय सैनिकांनी पाकिस्तानी सैनिकांना कारगिलच्या युद्धात हरवून विजय मिळवला होता. त्या दिवसाची आठवण म्हणून देशात विविध ठिकाणी कारगिल युद्धातल्या शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. तसंच लष्कराच्या वतीने सर्वधर्म प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. कारगिल विजय दिनानिमित्त 20 जुलैपासूनच कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. भारतीय सैन्य दल सतर्क आणि सज्ज असून कारगिलसारखी आगळीक पुन्हा करू दिली जाणार नाही, असं लष्कर प्रमुख जनरल दलबीर सिंग सुहाग यांनी सांगितलं. कारगिल युद्धातल्या शहीदांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर ते काल बोलत होते. विजय दिनाचं औचित्य साधून मुंबईत लष्करी सेवांमधल्या प्रवेशासंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी लक्ष फाउंडेशनच्या वतीने एका शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. भारत-पाकिस्तान सीमेवर लष्करी कारवायात सहभागी झालेले मेजर मिथिल जयकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. काश्मीरमधल्या कारगिल भागात 16 वर्षांपूर्वी 1999 मध्ये भारतीय लष्कराने पाकिस्तानला पराभूत केलं होतं. या युद्धात शौर्य गाजवणाऱ्या आणि शहीद झालेल्या जवानांच्या स्मृती जागवण्यासाठी 26 जुलै हा दिवस विजय दिन म्हणून साजरा केला जातो.